मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि माझा जिवलग मित्र इंटरनॅशनल बॉडी बिल्डर सागराळ दे यांचं मी आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो की या इक्विपमेंटच्या उद्घाटन समारंभी प्रसंगी तुम्ही आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। तुमचं सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। खरं तर ही योगायोग असं म्हणावं लागेल की उद्घाटन आणि वाढदिवस हा दुग्ध शकर योगायोग माझ्या मित्रपरिवारानं घडवून आणला, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो। जवळपास आता ही 5वी वेळेस आहे की मी जिममध्ये नवीन इक्विपमेंट्स आणलेत। मित्रांनो 8 वर्षामध्ये 5 वेळेस नवीन इक्विपमेंट्सचं आमचं आणणं म्हणजे हे केवळ अहमदपूरच्या युथ मुलांसाठी काहीतरी एक वेगळा अनुभव। हायटेक सिटीतल्या ज्या मशीन असतात मुंबई पुणे, जेणेकरून तिथं सुद्धा खूप प्रियर ह्या कंपनीच्या बघायला मिळतात, त्या केवळ तुमच्या सोयीसाठी इथल्या युथ फिटनेस क्षेत्रातल्या सगळ्या मुलांसाठी आपण इथे मशीन आणली होती। खरं तर हा कार्यक्रम अगदी छोटा खानी मला करायचं होतं, पण माझ्या काही मित्राचा आग्रह असतो, काही आपल्या जिमचे मेंबर असतो, या सगळ्यांचा आग्रह होतो की एक बॉडी बिल्डर एक आपल्याला बोलवायला पाहिजे। आणि सागर भाईचा असं आहे की मी कधीही फोन जरी केला त्यांचं मार्गदर्शन या क्षेत्राचं मला वेळोवेळी भेटत आहे। मित्रांनो यशस्वी होणे म्हणजे काय, नुसतं पैसे वगैरे असले म्हणजे यशस्वी होणं नसते। सर्वप्रथम आईवडिलांचा आशीर्वाद लागतो आणि मला असं वाटतं की ते मला भरभरून भेटलेलं आहे। त्याच्यानंतर जिवलग मित्रांची साथ असते, त्यांचं सहकार्य असते, त्यांचा पाठिंबा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जर योगायोग असलं तर माणूस निश्चित यशस्वी होत असतो। आणि मला असं वाटतं मी जरा जास्तीच नशीबवान आहे, मला एवढे जीवाभावाचे मित्र आहेत। या क्षेत्रामधून मी एवढ्या असंख्य मित्र जमा केलेत की मला कधी कधी खूप मला त्या गोष्टीचा मोठेपणा वाटतो की यार हे आपण व्यवसाय म्हणून थोडं बहुत चालू केलं होतं सुरुवातीला, पण या व्यवसायाचं रूपांतर एवढ्या मोठ्या एक चांगल्या कामामध्ये होईल हे मला कधीच मी हे स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं। पण ते योगायोग असं की कुठलाही कार्यक्रम मी जिम मध्ये घेतला तर मला माझ्या सगळ्या मित्र परिवारांचं एवढं भरभरून प्रतिसाद असतं की त्यांनी कधीच नाही भैया तुम्ही करा, आम्ही असतो पाठीमागे। वेगवेगळ्या फिटनेस कॉम्पिटिशन असतील, फिटनेस अवेअरनेस रॅली असेल, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, पोरांनी जर म्हणले आला असतो भैया लय बोर झाला आता जिम करून, चला कुठं तर टूर करू, टूरला सुद्धा 2-3 वेळेस आम्ही गेलो। म्हणजे हे सगळा योगा। आणि आज अहमदपूर सारख्या ठिकाणी एवढं मोठं युनिट उभा करणं म्हणजे हा कुठला काही प्रॉफिट आहे असं तुम्हाला वाटतं मला। 8 वर्षामध्ये 100 रुपये महिना आत्ता फीस वाढले, ते बी जवळपास 12-13 लाख रुपयाच्या मशीन टाकल्याच्या नंतर। इतके दिवस आम्ही फक्त 500 रुपये महिन्यावरती जिम चालू करतो। आता मला सांगा 500 रुपये महिना, आता डॉक्टर मंडळी इथे माझ्यासमोर बसलेली आहे, त्यांची नुसतं ऍडमिशन म्हणजे तपासणी फीस माझ्यावरती 200-400 रुपये असेल। तर मी ते स्लोगनच एंट्रन्सला लावून ठेवले, तुम्ही जर कधी आला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल। तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या इक्विपमेंट्स आणणं म्हणजे पहिल्याच्याही खूप चांगल्या मशीन्स होत्या, पण काहीतरी पोरांना आपण नवीन दिलं पाहिजे, त्यांना पण काहीतरी बदल आला पाहिजे, अवेअरनेस वाढलं पाहिजे। आता कसं असतंय वाढदिवस म्हणल्यानंतर वय वाढलं असते मित्रांनो, आणि वय जसं वाढेल तशी जिम्मेदारी पण वाढते। त्याच्यामुळं आता फिटनेस क्षेत्राची लई मोठी जिम्मेदारी माझ्यावरती आहे आणि मी ते स्वतःहून घेतलेली आहे, मला त्याच्यात आवड आहे। त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं जर सहकार्य असेल तर निश्चित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा वगैरे मी घेण्याचा संकल्प केलेला आहे। खरं तर एक गाणं आहे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, ज्यावेळेस ज्या गोष्टीची मला अडचण आली तर माझ्या जिवलग मित्रांनी मला एवढंच काही सहकार्य केले। मित्रांनो आयुष्यामध्ये मित्र जपले पाहिजेत, त्याचं जागतं उदाहरण मला खूप त्या गोष्टीचा अनुभव आहे। काही माझ्या जिवलग मित्रांनी खूप मला मदत केलेली आहे आतापर्यंत। आणि मी एक म्हण आहे, जो मुझे जानते नहीं वो मुझे पहचानते नहीं,
और जो मुझे जानते हो जरूर पहचानते. लांबून कोणालाही असं वाटतं की हा असं ॲटिट्यूड असं तसं, पण एखादा जर माणूस माझ्या संपर्कात आला आणि तो जर माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला तर मी त्याला लाईफ टाईम विसरत नाही. आणि एखाद्या वेळेस जर जमत जरी नसलं तर दुसऱ्या सेकंदाला त्याच्या मोबाईलमधला नंबर डिलीट करून त्याचा जय हिंद हे महाराष्ट्र, ही एक सवय आहे. खर तर मित्र आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीला मदत करत असतात. असंख्य मित्र म्हणजे माझं नशीबच आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि कुठलीही गोष्ट करायला गेलो की ते सक्सेस होते. त्याच्यामुळं आईवडिलांचं माझं प्रत्येक गोष्ट, आणि मी तर स्वतःला एवढं नशिबान समजतो. एखाद्या मला जर नवीन प्रोजेक्ट करायचा असेल आणि मी माझ्या वडिलांसमोर जर ती संकल्पना ठेवली, पप्पा असं असं करायची, लाग कामाला, म्हणजे एवढा प्रतिसाद मला मिळणं म्हणजे मी खरंच खूप नशिबान आहे. आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी परत एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. हे आता जिम्मेदारी वाढल्यामुळं तुमचं ऋण काय फंडाल नाही, पण मी तुमच्या हमेशा ऋणामध्ये राहू इच्छितो. मी सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. तुम्ही आपण सगळे कार्यक्रमाला आलात, या कार्यक्रमाची शोभा उडालात. धन्यवाद. कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही. इथे श्वासालाही किंमत मोजावी लागते. एक श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही. तसा एक मित्र जोडल्याशिवाय दुसरा मित्र आपण जोडू शकत नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे धीरज भैया, हॅपी बर्थडे टू यू. काफी फेमस है. हाँ वो बच्चे का एक आवाज बहुजनांचा.